सकाळ सकाळी पहाटे निघालो आहे मी पावसातून. नशीब ट्रेन याच्यात आला क्रॉस. भाई तुझं आता काम 25 झालं असतं. होंडा शाईन भाई थोडीशी जागा दे बसवाल्या. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. यू आर वॉचिंग विराज जटकर ब्लॉग्स. सो गाइज, आज आहे इंडियाची फायनल. खूप मजा येणार आहे मॅच बघायला. सो मी आज चाललोय विरारला कुठे जायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. लास्ट व्हिडिओला लाईक अँड कमेंट केल्याबद्दल. व्हिडिओ ज्यांनी कोणी बघितला नसेल तर त्यांनी जाऊन चेक करा व्हिडिओ. कसा वाटतो ते सांगा मला कमेंट करून. आणि रेडी होऊन बॅग पॅक करून भेटतो तुम्हाला डायरेक्ट बाईकवर. तर मित्रांनो, मी निघालो आहे विरारला. आज आहे इंडिया आणि साऊथ आफ्रिकाची मॅच. सो आम्ही जाणार आहे मॅच बघायला. लाईव्ह स्क्रीनिंग आहे. मॅच कुठे बघणार आहे ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच. उद्या एक शॉर्ट राईड ही सुद्धा प्लॅन केली आहे, तर ती सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. तर मी एकटा नाही जात आहे, माझ्यावर अजून 2 माझे रायडर्स फ्रेंड्स ते सुद्धा जॉईन होतील मला थोड्याच वेळात. आत्ताच कॉल येऊन गेले दोन्ही फ्रेंड्सचे. शिवाजी पार्कमध्ये मीटअप पॉईंट सांगितला आहे. पोचलो आहे मी शिवाजी पार्कला. इथे भेटायचं ठरलं आहे आमचं. इथे भेटू मग निघू एकत्र. सो रायडर नंबर 2 ऋषी आला आहे. रायडर नंबर 3 अनुज फायनली आला आहे. हा बघा, हा खूप लेट झाला आहे. आता आम्ही इथं निघतो आहे. तर फायनली मित्रांनो आम्ही निघालो आहे. खूप लेट झाला आम्हाला. वाजलेत 5. पोचलो इथे 3 वाजताच मी. आता इथून राईड मारून आम्ही हायवे कनेक्ट करू लगेच. गाईस, तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. खूप ट्रॅफिक आहे बेकारवालं. आत्ताच मला अनुज माझ्या पुढच्या मित्रांनो कळलं विलेपार्लेमध्ये थांबावं लागणार आहे 2 मिनिटांनी. अजून एक रायडर जॉईन होतो आहे आम्हाला. आमचा मित्रच आहे पण तो तिथून जॉईन होतो आहे. सध्या आमच्या ग्रुपमध्ये ह्या 3 बाईक्स आहेत. 3ही रॉयल एनफिल्डच्या आहेत. एक इंटरसेप्टर आहे, एक थंडरबर्ड आहे आणि माझी हिमालयन. तर पुढे बघूया तो कुठली बाईक घेऊन येतो आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतोच. रायडर नंबर 4 आकाश. A few minutes later. सो गाईस, आम्ही आलो आहे विलेपार्लेला. समोर बघा मस्त प्लेन जात आहे वरती एअर इंडियाचा. सर्व रायडर्स रेडी आहेत. रायडर नंबर 2, 3, 4. आय थिंक ते लोक ॲक्टिवा घेत आहेत. ठीक आहे, लेट्स सी. वाजले संध्याकाळचे 6. ऑलरेडी आम्हाला इथे एक हाफ ॲन आवर गेला निघायला. गाईस, निघालो आम्ही आता पार्ल्यावरून. ट्रॅफिक तर बघा का बेकार आहे यार. मगातपासून हेच चाललं, आम्ही पुढे जातच नाही. कंट्रोल मगातपासून एवढंच ट्रॅफिक आहे. गाडी हलत नाही जरासुद्धा. फक्त 5-5 मिनिटांनी गाडी हलते. ॲक्च्युली धैसर टोल नाका आला आहे ना, त्यामुळे ट्रॅफिक पण इथे आहेच. गाड्या पण मूव्ह होत नाहीत. खूप बेकार गर्दी आहे. बाकीचे माझे रायडर फ्रेंड्स कुठे आहेत काहीच आयडिया नाही. त्यांना कॉल पण लावू शकत नाही मी थांबवणे. बाईक थांबवायला जागा पण नाही माझ्याकडे. आत्ताच धैसर टोल नाका क्रॉस केला. बेकारवाला ट्रॅफिक होतं. जवळजवळ 1 तास आम्ही त्याच्यातच अडकलेलो. अच्छा, माझे बाकीचे फ्रेंड्स पाठीत अडकलेत सगळे. ते सुद्धा आता क्रॉस करतात जस्ट बोलले. बेकार ऑफ रोड आहे, बेकार. जितका विचार केला होता त्याच्यापेक्षा बेकार आहे. गाडी फक्त पडायचीच बाकी आहे. हे बेकार होतं ते. काय सीन होता तो. अरे यार, ऑफ रोड आहे की काय भंकस आहे. रस्ताच गायब आहे, नुसता चिखल आहे त्या रोडला. यार थोडक्यासाठी मी मगाशी स्लिप होता वाचलो आहे. आता जरा थोडी सांभाळून चालवतोय गाडी.
चिखल आहे की भंकस आहे? भाई तुझं आता काम 25 झालं असतं. होंडा शाईन. पाऊस आलाय, आम्ही रेन गेअर सुद्धा नाही घातलेत. भाई थांबायचं, उतर, ऑप्शन नाही. रेन गेअर घालतोय. तसा विंड शीटर चढवला ना भाई, पावसात गायब. यार का असा मजा घेतोय आमची भाई. आम्ही पोचलो आता फाउंटनपर्यंत. आमच्या लेफ्ट साईडलाच आहे फाउंटन. अरावेल टाईम 8:30 दाखवत आहे. बेकार ट्रॅफिक आहे, बेकार भाई. विषयच खोल झाला आहे आमचा. काय करू, काय सीनच नाही कळत आहे. एवढं ट्रॅफिक आहे ना यार. ही बस ही पण चिखलाने डोळली आहे गाडी आमची पण. भाई थोडीशी जागा दे बसवाल्या. पुरं पावसाने ढग भरलेत. फुल ग्रीनरी आहे राईट अँड लेफ्टला. आत्ता कुठे चांगला रोड चालू झाला आहे. थंड हवा लागते मस्तपैकी. हेल्मेटचं वायझर खोलण्याएवढी पण इकडची हवा चांगली नाही. एवढी धूळ आहे ना इकडे. अरे कहना क्या चाहते हो? बारीक बारीक पाऊस आलाय, मी लागतोय. गाडी घेतो साईडला. मी जॅकेटचं बटन लावलंय. A few minutes later. मस्त थंड वातावरण झालं आहे. बरोबर ना वाटतंय, पण काय पावसाची मजाच वेगळी आहे. पावसात राईड करायची असं वाटतंय. बघा ना, सकाळ सकाळी पहाटे निघालो आहे मी पावसातून. तो फील येतो आहे. आता आम्ही जस्ट हायवेवरून लेफ्ट घेतला आहे. विरारसाठी 10 किलोमीटर दाखवत आहे पोचायला डेस्टिनेशनला विरारच्या. आय थिंक मॅच चालू झाली असेल. 8 वाजता चालू होणार होती. काहीच आयडिया नाही. खूप पाऊस होता मध्ये, म्हणून मी कॅमेरा बंद ठेवलेला. काय शूट करणार या पावसात. ऑलरेडी पुरा भिजलेलो मी. माझे अर्धे फ्रेंड्स पुढे आहेत, अर्धे पार्टी आहेत. आत्ता त्यांच्याशी जस्ट बोलणं झालं. पोचू एक अर्धा तासात. अजून अर्धा तास दाखवतो आहे आम्हाला अरावेल टाईम. बेकार खड्डे आहेत ॲक्च्युली. खड्ड्यामुळे आणि चिखलमुळे ना खूप वेळ गेला. आणि ॲक्च्युली मोठी लॉरी ना बंद पडलेली हायवेला. तिने जवळजवळ 1 तास ट्रॅफिकची वाट लावून टाकलेली. त्यामुळे ते कोण पुढे निघत नव्हते. म्हणजे काहीच ऑप्शन नव्हता त्यांना. कारण मॅकॅनिक आहे काय नाही. नुसता रस्त्याला काळो आणि ते चिखल आणि तो बंद पडलेला. फाटक क्रॉस करतोय. नशीब ट्रेन याच्यात आला क्रॉस. टायमावर मी आलो. जस्ट ओपन झालेला वाटतं फाटक. दोन्ही साईडच्या गाड्या थांबवल्या जातात इथे. हा स्मार्ट बाजार आहे ना, त्याच्या मागेच आपल्याला जायचं आहे. पण आपण पुढून जाऊ. खरं तर हा शॉर्टकट होता. दोन्ही साईडला मॉल आहेत. तुम्हाला मी मगाशी बोललो, पुढे जाऊन सांगतो तुम्हाला कळेल तिथे स्क्रीनिंग कुठे काय कशासाठी आलो आहे मी. तर माझी एक फ्रेंड आहे आयुती, तिच्या भावाचं क्लब आहे भिंगरी. विरारमध्ये खूप फेमस आहे भिंगरी रेस्टॉरंट बार. सो आम्ही इथेच मॅच बघणार आहे आम्ही. सो फटकन जाऊन चेंज करून आम्ही येऊ पाठी परत भिंगरीसाठी. एक नंबर आहे भिंगरी आहे. जवळजवळ आम्ही बराच वेळा आलो आहे भिंगरीला, 4-5 वेळा. बेस्ट आहे एकदम. तुम्ही कधी विरारमध्ये येणार असेल तर भिंगरीला व्हिजिट करा. सो भेटूया गाईस थोड्याच वेळात. A few moments later. जस्ट आम्ही आलो आणि विराट कोहलीचे 50 झाले. आणि हे माझे फ्रेंड्स आहेत. ही आयुती,
अनुज, आकाश, ऋतुजा, युसरा, ऋषी, मी आणि प्रणिशा. काही 7 बॉल सोडावा आहे. सगळ्यांची फाटली आहे मजबूत. सूर्याने ही कॅच घेऊन मॅच फिरवली आहे. हा मुवमेंट आयुष्यात कधीच कोण विसरणार नाही. 1 नंबर फुल इज्जत. भाई पब्लिक फुल पागल झाली या कॅच नंतर. इकडचं आमचा मॅन्डेटरी पिक. ब्रिज हलतो यार. काहीच दिसत नाही. काहीच असं वाटतंय व्हाईट चादर घातलेत. धबधबा बघा तो भारी वाला. 1 नंबर. चला रे बघा. हा जो धबधबा पुढपर्यंत गेला. गाडी 1 नंबर मध्ये गाडी चालली. ओके गाइस, पाणीमध्ये गाडी टाकली आहे. आले का सगळ्यांचे ऑफर झाले. वॉटर क्रॉसिंगच वाटतंय फुल भारी. सीन बघा ह्याच्या मागे गाईस 1 नंबर व्ह्यू आहे. ढग बघा असे हळू वरती जात आहेत. हे बघा पुरा फॉग आहे. फॉगमध्ये आमच्या बाईक्स आहेत. एवढं भारी वाटतंय ना. बाजूला हा मळ आहे आणि आमच्या बाईक्स.